आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुला दंश करून मारलं तर तंबोरन माझ्या विषावरून माझं अस्तित्व ओळखेल. तुला इथून खाली ढकलूनच मारते. हा कसा पडला? काय ग, इकडे काय करतेस तू? सगळे जेवायला तुझी वाट बघतायत ग. तुम्ही पुढे व्हा बाबा, मी येते. ठीक आहे, ये. हा. जानकीचा आत्मा हा एका दुष्ट शक्तीच्या ताब्यात आहे. आणि ती दुष्ट शक्ती विद्वान मांत्रिकी आहे. कोणीतरी माझ्या बरोबरीची आणि जाणकार अशी आहे. आणि ती दुष्ट शक्ती या घराच्या आतच आहे. स्वामीजी, मी या कुटुंबाचं भलं करण्यासाठी त्या आत्म्याला बांधून ठेवलं होतं. पण त्या आत्म्याला दुसऱ्याच कारणासाठी त्या दुष्ट शक्तीने आपल्या ताब्यात बांधून ठेवलंय. त्या आत्म्याला कोणी ताब्यात करून ठेवलंय हे माहीत करण्यासाठी त्या दुष्ट शक्तीला शोधून काढणं गरजेचं आहे. पण हे कसं शोधणार स्वामीजी? शोधून काढतो मी, थांब. ही रुद्राक्ष माळ घेऊन संपूर्ण घरात एक फेरा मारू. ही माळ ज्या ठिकाणी गोल फिरेल त्या ठिकाणी ती दुष्ट शक्ती असणार. आता इथे दुष्ट शक्ती नाहीये म्हणून ही माळ फिरत नाहीये. या घरात लपून तिचा हेतू पूर्ण करण्यासाठी आलेली दुष्ट शक्ती आता कुठेशी आहे ते माहीत पडेल. चल.
दादा हा तंबोरान अशी माळ घेऊन का फिरतो? या घरात जानकीचा आत्मा बांधून ठेवणारी एखादी दुष्ट शक्ती आहे असं ते म्हणताय. आणि ती दुष्ट शक्ती या घरातच कुठेतरी लपलेली आहे. ती जिथे कुठे असेल तिथे ही रुद्राक्ष माळ फिरणार असं ते म्हणतायत. आणि आम्ही ती शोधायला चाललो आहोत. अरे देवा रे, अरे देवा. घरात काय घडतंय याची माहिती काढली पाहिजे आपल्याला. हा? ही कोणाची खोली आहे? ही माझ्या बहिणीची मंजूची रूम बोलव आहे. तिला. मंजू, मंजू, आले दादा, काय झालं? नमस्कार स्वामी. बोल दादा. तुम्ही आता आत जाऊन बघू शकता स्वामीजी. हे काय दादा, माळ धरून काय करतायत हे? आपल्या घरामध्ये एक दुष्ट शक्ती लपलेली आहे आणि ती दुष्ट शक्ती कुठे लपलेली आहे ही ते रुद्राक्ष माळा दाखवणार. म्हणूनच आम्ही घरभर शोधतोय. अरे बापरे, असं आहे. एक मिनिट, काय काय झालंय? हे सगळे काय करताय? आपल्या घरात कुठली तरी दुष्ट शक्ती आहे. ती कुठे आहे हे रुद्राक्ष मला दाखवून देईल, म्हणून हे संपूर्ण घरभर शोधतात. कदाचित ती दुष्ट शक्ती म्हणून मलाच नाही ना पकडणार. गंगा, चल गंगा, आपण दोघे एकत्र जाऊन बघूया. नाही, नको. मला ना खूप भीती वाटते. मी माझ्या रूम मध्ये जाते. ही अशी पळून गेली, ही एवढी घाबरते, तर मग मी का रिस्क घेऊ? मी आपलं काम करते, जाते बाई मी. हॅलो. हॅलो भैरवी, तुला शोधत तंबोरान तिकडेच येतोय. त्या माणसाला सगळं कळलंय. तुझ्या भरोशावर माझ्या मुलीचं आयुष्य गेलं. आता मी जन्मलेल्या घरात माझीच इज्जत, मान, अब्रू सगळं जाईल. मी निघते आता, तूही लगेच इथून पळून जा. हलू नकोस. टिकली लावताना असं हलू नकोस. ही माझ्या मोठ्या बहिणीची रूम आहे. थांब जरा, याला काय माझ्या रूम मध्ये घेऊन आलाय? ताई, आपल्या घरात काहीतरी दुष्ट शक्ती आहे. हा. ही माळ फिरायला लागली की ती कुठे ते कळणार आहे आपल्याला. हा, दुष्ट शक्ती खरी याच रूम मध्ये आहे. मग माळ फिरत का नाहीये ती? दुष्ट शक्तीनेच माळा धरली आहे, मग कशी काय फिरणार ती? बघू नकोस असा, तुझी शक्ती नाही चालणार इथे. जरा गप्प बस. ए, तू जा रे. आजी आजी, मी पण जाऊन बघून येऊ काही का? गरज नाहीये, तू चल ये. या
या बाजूला काय आहे? आणि इकडे काय आहे? या बाजूला देवघर आहे आणि या बाजूला गंगाची रूम. देवघरात दुष्ट शक्ती राहण्याची शक्यता नाहीये. गंगाच्या रूम मध्ये जाऊन बघूया. अरे रे, हा इथे आला तर मला पकडेल. गंगाच्या रूमवर जाऊया. तंबोरांनी ओळखलं मी कोण आहे तर मला परत वारुळात बंद करेल. ही कोणाची खोली आहे? ही माझ्या लहान बहिणीची देवीची रूम आहे. रुद्राक्ष माळ या खोलीच्या समोर फिरतीये, म्हणजे याच खोलीमध्ये ती दुष्ट शक्ती आहे. सुटली. माते भगवती देवी साथ असू दे माते. राजशेखर, तुझ्या बहिणीला बोलून हा दरवाजा उघडायला सांग लवकर. काय झालं राजशेखर? उत्तर का देत नाहीयेस? तू स्वतः जाऊन दरवाजा उघड. देवी देवी आंटी, देवी आंटी, देवी, देवी आंटी, दार देवी, उघड. देवी, दरवाजा उघड. देवी दरवाजा उघड. देवी आंटी, दार देवी उघड. देवी काय करतेस? देवी दार आंटी, उघड. देवी, दरवाजा उघड. देवी, थांबा. देवी आतल्या दुष्ट शक्तीला आता मीच बघून घेतो. माते भगवती. तुम्ही कोणी आत येऊ नका. सगळ्यांनी बाहेरच थांबा. ठीक आहे स्वामीजी. इथली दुष्ट शक्ती आता इथून पळून गेलीये, पण ती माझ्या हातात कशी नाही आली? हं? राजशेखर, आत ये. स्वामीजी या खोलीमध्येच ती दुष्ट शक्ती थांबली होती. तुझी बहीणच तिला इथे घेऊन आलीये. ती दुष्ट शक्ती आता पळून गेली. इकडे हे काय चाललंय? देवी भाऊजी, काय झालं भाऊजी? कुठे आहे देवी? देवी कुठे आहे? भाऊजी, आताच ती रागात रिक्षा पकडून निघून गेली. भाऊजी निघून गेली काय? घातकी कुठली? खाल्ल्या घरचे वासे मोजलेत तिने. तिने इथे जे काही केलंय ते सगळं चुकीचं आहे. ती कुठेही गेली तरी कधीच सुखी राहणार नाही. यापुढे जर का मला ती कधी या घराच्या आसपास दिसली तर मी तिचा जीव घेईन. भाऊजी, निघून जा इथून. Get out. जा जा म्हटलं ना. राजशेखर, तू घाबरू नकोस. स्वामीजी स्वामीजी मी बघून घेतो. तू चल. एक बाई असून किती मोठं कांड करून गेली.
उदास होऊ नकोस राजशेखर, मी सांभाळून घेतो. स्वामीजी, गंगा कुमारी असेपर्यंत अशा अडचणी येतच राहणार. आजचा दिवस खरंच चांगला आहे. आजच सुहागरातची तयारी करून टाका. कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलू नका. पुढे ढकलली तर अडचणी अजून वाढत जातील. त्यानंतर मला वाटलं तरी मी काही नाही करू शकणार. ठीक आहे स्वामीजी. चल. राजशेखर, स्वामीजी, त्या नागिणीबद्दलची आपली गोष्ट जी आपल्यात होती ती धर्मराजला कोणी सांगितली? नाही स्वामीजी, मी तर त्याला याबद्दल काहीच बोललो नाही. नाही, तुम्ही भाऊजींसोबत मिळून जे काही केलंय ते मला सर्व माहिती आहे. ते मी सांगू का असं बोलून त्याने माझं लक्ष विचलित केलं. तू त्याला हे का सांगितलंस? नाही स्वामीजी, त्या सापाचा विषय मी कधीच कोणासमोर काढलेला नाहीये. अगदी माझ्या मुलासमोर देखील नाही. मी ते फारच गुप्त ठेवलंय स्वामीजी. मग तो मला असं का बोलला असेल? तो पॉलिटिक्स वाला माणूस आहे. त्याने उगीच स्टेप मारली असेल. ही गोष्ट फक्त आपल्या 6 लोकांनाच माहिती आहे. यातला राजेश दुर्दैवाने मेलाय. आता आपल्या 5 लोकांनाच ही गोष्ट माहीत आहे. अजून कोणाला माहीत असण्याचा चान्सच नाहीये. तुम्ही त्याने विचारलं म्हणून काही सांगितलं तर नाही ना? मी काही सांगितलं नाहीये, पण वारुळाच्या बाबतीत जरा सावध राहा. कारण धर्मराजने आत्म्याला मोकळं केलंय तसं या नागिणीला पण तो कधी बाहेर काढेल याची भीती वाटते. स्वामीजी, हो काय बोलताय? त्या धर्मराजने आत्म्याला मोकळं केलंय? होय, त्याच्याकडून चुकून झालंय ते. मी त्याला चेतावणी दिलीये. तू पण या गोष्टीला वाढवू नकोस, इथेच सोडून दे. निघूया. हे कुमार, स्वामीजींना एक अर्जंट काम आहे. तू इथे 2 दिवस थांब ना. तुला कसली घाई आहे? ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग सोडून आलोय मी. मी जाईन तेव्हाच ती पूर्ण होईल. नंतर येईन ना वेळ काढून. बरं, ठीक आहे. ठीक आहे पार्टनर. पुढच्या वेळी कधी चेन्नईला आलास तर माझ्याच घरी थांबायचं. ठीक आहे ना? नक्कीच ना. एवढा मोठा महाल असताना आम्ही बाहेर का बरं थांबेन पार्टनर? इकडेच राहायला येईन. आता कसं? ठीक आहे, मग आम्ही निघू का आता? बरं बरं, ठीक आहे. तुम्ही बसा ना स्वामीजी. येतो राजशेखर. तुझी आई छान दिसते ना? काय ग गंगा, अशी शांत का बसलीयस? उठ रे. काय झालं बाबा? महत्वाचं काम आहे इकडे आणि तू मोबाईलवर टाइमपास करतोयस. आता कसलं महत्वाचं काम आहे? अरे, गंगाच्या हातात दुधाचा ग्लास देऊन तिला सुहागरातसाठी पाठवणार आहे. त्या दुधामध्ये ही गोळी मिक्स करून टाक. ही कसली गोळी आहे बाबा? झोपेची गोळी आहे. पण ही दुधात का टाकायची बाबा? ही तर अशीच खाऊ शकतो ना? हा प्रश्न विचारूनच जीव घेणार आहे माझा. हे बघ, जर अरुण आणि गंगाची सुहागरात नीट झाली तर त्यानंतर या घरात कोणतीच समस्या येणार नाही असं तंबोरान बोलत होता. आणि अरे, समस्या संपल्या तर आपलं इथे काय काम राहणार? हो ना.
म्हणून सांगतोय त्या दोघांची सुहागरात होता कामा नये, कळलं? म्हणून पहिल्या रात्रीच्या दुधात ही गोळी मिक्स केली ना की काही होणार नाही. मग ए शिव्या घालायला लावू नकोस हा. मी अजून काही बोलायच्या आधी जे सांगितलंय ते जाऊन कर लवकर, चल. ठीक आहे बाबा. प्रश्न विचारून विचारून जीव घेतो नुसता. फळ स्वीट हा दूध पण इकडेच आहे. बहुतेक हेच ते दूध असेल. आता ह्या गोळ्या यात टाकतो. मला पण माझ्या बाबांपासून जपून राहावं लागेल. कोणास ठाऊक माझ्या मधुचंद्राच्या रात्री असं काही केलं तर. नंदिनी, आज काय दिवस आहे तुला माहिती आहे ना ग?